तुम्हाला पण माझ्यासारखा प्रश्न पडलेला का की टोनर ही अतिशय पैसे घालवणारी वायफळ अशी वस्तू आहे स्किन केअर प्रॉडक्ट्स मधली जी आपल्या गळ्यात मारतात आणि त्याचा काही उपयोग नाही? तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे हे खरं नाही, कारण आपल्याला बरेचदा त्याचा उपयोग कसा करावा ते कळत नाही. डिहायड्रेटेड त्वचा नावाचा प्रकार असतो. तुमची स्किन ऑइली असू दे ती पण डिहायड्रेटेड असू शकते, त्याच्यामध्ये तुकतुकीतपणा, हायड्रेशन कमी असू शकतं, ॲक्ने प्रोन आहे तरी डिहायड्रेटेड असू शकते, मच्युअर, ड्राय, सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन कोणती असू शकते पण डिहायड्रेटेड असू शकते. मग हायड्रेशनची सुरुवातच पहिल्यांदा हे असे जे नायकावरती तुम्हाला हे वंडरचं आहे, टोनी मोनी वगैरे भरपूर तुम्हाला फर्स्ट टोनर जे इतकं पातळ आहे की पांढरं पाणी आपल्याला विकतात की काय असं वाटावं. माझी आता 100 झाली आहे, तर ही आपल्या स्किन केअरची पहिली स्टेप असू शकते, कारण की हे पातळ आहे आणि हे असे ट्युलिपचे कॉटन पॅड्स येतात नायकावरती, त्याच्यावरती हे असं घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेप म्हणून. तर ती जी त्वचा मला इथे ते खूप ड्रायनेस तोंडाच्या जवळ वगैरे जाणवतो, सगळीचकडे जाणवतो, तर अशा पद्धतीनं मला त्याला कामिंग पॅड सारखं मास्क सारखं वापरायला आवडतं. आणि हे असं चक्क जिथे आपले पोर्स लार्ज असतात आणि हे असं लिटरली पाण्यासारखं पडतंय, ते हायड्रेशन सक होतं कारण हे इतकं वॉटरी आहे. तर आपली जी त्वचा डिहायड्रेटेड आहे ती कमी होणार आहे, यांना हायड्रेशन वाढणार आहे. ट्रस्ट मी, उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा त्वचा प्रचंड डिहायड्रेटेड असते, तर अशा वेळेला त्वचेला पहिलं पाणी प्यायला दिल्यासारखं आहे. सगळीकडे तुम्ही असं डॅबिंग मोशनमध्ये आत सुदिंग टोनर तुम्ही हे आत असं मुरवू शकता. 2 गोष्टी, तुमची त्वचा प्रचंड ऑइली, ॲक्ने प्रोन आणि कॉम्बिनेशन या 3 प्रकारातली असेल तर वेगळ्या पद्धतीचं टोनर सुद्धा मिळतं ज्याच्यामध्ये टी ट्री ऑइल असतं. आणि टी ट्री हे खूप चांगलं आहे ॲक्ने आणि पिंपलसाठी, मी लिंक देते. आणि ते नसेल तर हायड्रेशनसाठीचं हे वंडरचं पण टोनर तुम्ही घेऊ शकता आणि असं हे ठेवून देऊ शकता. 5-10 मिनिटं इतर गोष्टी करायच्या, कपडे घालणे, केस वाळवणे वगैरे, आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं.